मंडळी, रोजच्या धकाधकीत होते डाऊन बॅटरी. वाटतं व्हावी सुटका, लागून एखादी लॉटरी. म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ही बंपर सोडत भारी, जिचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या विनोदांनी तुम्हाला लोटपोट करायला सज्ज झालेल्या हास्य बुद्रुक आणि हास्य खुर्दच्या इनामदारांचं आणि त्यांच्या गावकऱ्यांचं. आणि त्याचबरोबर स्वागत करूया आपल्या विनोदवीरांच्या रसरशीत विनोदांना, सुरांची फोडणी देणाऱ्या बँडचं, अर्थात अमीर हडकर वाजंत्रीवाले आणि मंडळी. आणि त्याचबरोबर स्वागत करूया या हास्य जत्रेत रंगणाऱ्या पंचेसना, भन्नाट आणि जोरदार दाद देणाऱ्या आपल्या दोन्ही सरपंचांचं, अर्थात बेधडक बिनधास्त सई ताम्हणकर आणि खट्याळ मिश्किल प्रसाद ओग. मंडळी, गेल्या आठवड्यात आपण हास्य खुर्दच्या 2 गावकऱ्यांना निरोप दिला. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आणि हास्य खुर्दला ह्या मुकाबल्यात आणखी भक्कम करण्यासाठी ह्या आठवड्यात 2 नवीन गावकरी त्यांची साथ द्यायला इथे आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य खुर्दच्या नितीन आणि सायली यांचं. वेलकम. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत तुम्हा दोघांचं मनापासून स्वागत आणि तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. तुम्ही दोघंही आपापल्या गावकऱ्यांबरोबर बसू शकता. थँक्यू. चला तर मग कॉमेडीच्या बंद्या रुपयाला विचारूया, कोण करणार आजचा पहिला धमाका. बघूया नाण्याचं काय म्हणणं आहे. रेडी? हास्य खुर्द करणार आहे पहिला धमाका. मंडळी, रियालिटी शो, मग तो गाण्याचा असो किंवा अभिनयाचा, त्यात भाग घेणं फार कठीण, कारण त्यासाठी ऑडिशन द्यावी लागते जिथे कलाकाराचा खरा कस लागतो. बघूया अशीच एक भन्नाट ऑडिशन. आपल्या समोर येत आहेत हास्य खुर्दचे इनामदार प्रसाद आणि नम्रता. ए बाळा, सी, पहिला सा आणि शेवटचा सा याच्यामध्ये 6 येतात. त्यांच्यावर लक्ष ठेव. हा, केस सोडतात, केस सोड बाबा, समजाव ना यार. कमॉन. हे बघ, काळी पाहुणे ती ना, काळी पाहुणे ती. तर माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी मन बालिक तुझ्या गळ्या माझ्या गळ्या या महाराष्ट्रातल्या 8 गळ्या वेगगळ्या कार्यक्रमात गळ्यापासून स्वागत करतो. सो लेट्स स्टार्ट द कॉम्पिटिशन. पुढच्या कंटेस्टंटला पाठवा प्लीज. आमिर, आज काहीच काम नाही तुला, एवढी शांत आली बघ. हॅलो बेटा. हेलो. ओके ओके, कूल डाउन. कूल डाउन. लिसन बेटा, बेटा होता है ऐसे, होता है. इट्स ओके, होता है बेटा. माझ्या बाबांचा चष्मा. ए ना ना, माझा आहे. ओ ओ ओ, इट्स ओके, इट्स ओके. सो टेल मी, कुठून आलीस? दारातून आले. कुठून आलीस म्हणजे गाव काय, नाव काय, असं विचारतोय मला. सांगते. या. नमस्कार, माझं नाव कमला. ओके. आणि हो, मला लता दीदी पुरस्कार मिळालाय. वाव 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 वाव, ग्रेट. म्हणजे गायनासाठी तुला लता दीदी पुरस्कार मिळाला. लता दीदीने मला त्यांनी सन्मानित केलंय. लता दीदी. ग्रेट 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 बाळा.
पण यो पुरस्कार मिळाला माझे बाबा मला सोडून गेले. आय एम सो सॉरी. ओके फाईन. सो बेटा लेट्स स्टार्ट. काय गाणार आहेस आज? सर आज मी बंदिश गाणार आहे. बंदिश. ओ माय गॉड, वाव, ग्रेट ग्रेट. सी क्या होता है बेटा, गायकी जो है ना, गायकी दिल से आती है. मतलब तेरे दिल की धड़कन मेरे दिल के धड़कन से मैच होने के बाद वो ऐसी बाहर आ जाती है. फाइन, इट्स अ गॉड गिफ्ट. या ऑल द बेस्ट बेटा. डोंट फेयर, ऑल द बेस्ट. सर आज मी बंदिश गाणार आहे. Yes, yes. मी चालू करू सर? येस येस प्लीज प्लीज. हा, पाया पडते सर. अरे अरे इट्स ओके इट्स ओके इट्स ओके इट्स ओके इट्स ओके. पहिल्यांदाच एवढ्या Yes, yes, मोठ्या yes. मंचावर गायला. नो इशू नो इशू. मी पाणी घेऊ का सर? हाँ हाँ ते नको, ते रेडी मिक्स आहे. ग्लुकोज मिक्स केले. तोंड लावू का सर? हाँ हाँ लाव. येते इथे नको. तेच हा सापून जातो. इट्स ओके इट्स ओके. आता निघा ना. तसं आहे, मी तयारी करून आले. येस येस. सर आज मी बंदिश गाणार आहे. चालू. वाह वाह क्या बात है. प्लीज प्लीज चालू करा. येस. बंदिश. एक मिनिट. सगळ्या कंटेस्टंटना मला एक सांगणं आहे. सी हे ठेवतील नाही ठेवतील मला माहित नाही, पण एखादा कंटेस्टंट इथे चुकला, प्लीज हसू नका. प्लीज. तुमच्या सगळ्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे की सादर करणारे जर दोघं जण कुठेही चुकले, फंबल झाले, काय झाले ते तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहीत नाही. त्यांच्या फंबलवर जेव्हा तुम्ही हसता तेव्हा ते चुकले हे आम्हाला कळतं. तर त्यांची चूक तुम्ही आमच्या लक्षात आणून देऊ नका. दॅट इज रॉंग. दिस इज नॉट अ हेल्दी कॉम्पिटिशन. प्लीज हसू नका. प्रसाद, नो, नॉट अलाउड. आणि तुझेच आहेत ते. नो, कारण त्याच्यामुळे ती चुकली हे आम्हाला कळतं. त्यांच्या चुका सावरून घेण्याचं काम तुमचं आहे, दाखवण्याचं नाही. प्लीज माइंड इट. थँक्यू. सी प्रॉब्लेम काय होतोय मी सांगतोय तुम्हाला. हसता तुम्ही सगळे, त्यांना फक्त मीच दिसतो. प्लीज. हाँ बेटा, ए बेटा, क्या काय काय झालं, क्या हुआ, काय काय घाबरलीस का, काय चुकलीस का तू? काकांची आठवण आली मला. ओ ओ म्हणजे काका पण बंदिश गायचे? त्यांनी तर गाण्यापासून रोखलं मला. व्हॉट? लय लांब ठेवलं मला गाण्यापासून, वंचित केलं. माझे जसे बाबा गेले ना तेव्हापासून काकांनी मला त्यांच्या जवळच ठेवून घेतलं. म्हणजे काकांनी तुझ्यासारख्या पुरस्कार विजेत्या गायिकेला गाण्यापासून लांब ठेवलं? आवले क्रूर वागलेत ते माझ्या संग. म्हणजे मी तुम्हाला सांगते, माझ्या सीडी प्लेअर, रेडिओ बिडिओ पर सगळं फोडून टाकले त्यांनी. व्हॉट द फोडलं सगळं? सगळं फोडून टाकलं? सगळं फोडून टाकले. कॅमेरा कॅमेरा इधर लाव. कॅमेरा मेरे पास लाव. ए काका, काका, हिचा कमलाचा काका, आज मी मुन्नू बलिक नॅशनल टेलिव्हिजनवर तुझा धिक्कार करतो. या नातेवाईकांची अशी गरजच नाहीये जे एका गायिकेला दाबून ठेवतायत, तिच्यातली कला दाबून. बेटा, आज से तू मेरी बेटी, आज से तू मेरी बेटी, मेरे अगले फिल्म में तू गाना गाएगी. दैट्स इट. मेरे अगले फिल्म में तू गाना गाएगी, पूरी दुनिया को दिखा देंगे जलवा. हाँ ए काका, ए इकडे बघ, इकडे बघ, माझ्याकडे बघ काका, माझ्याकडे बघ, समोर ये. कळलं? नागडा करून मारे ना. एका गायिकेला तुम्ही असं दाबून ठेवता, लाज वाटते का रे काका? अरे काका, गंदा है तू काका, दिया इसके गायकी को धोखा. मुन्नू बलिक नाम नहीं लगाऊंगा अगर तू इसके सामने नहीं वाका. ना बेटा, तू गा, मैं हूं ना, गा. गायकी नाही रोखण्याची. ए माझ्या समोर आणलं तुझ्या काकाला, असा उभं चापकाने फोडून काढेन. नाही, माझ्या समोर आण त्याला. आले ते गेटवर उभे, अडवलंय त्यांना. का अडवलं? ए सोडा त्यांना, काका नाच सोडा. हा सोडा, मी बघतो. काका नाच सोडा. का अडवलंय? ते चेकिंग मध्ये त्यांच्याकडे बंदूक सापडली. अरे बंदूक
बंदूक सापडली म्हणजे? माझे काका ते घोडा घेऊन फिरतात. रायडोंगरीचे कुख्यात गुंड आहेत ना माझे काका. इथं कमरेलाच असतोय त्यांचा घोडा. खरी खरी बंदूक? हा, समजा ना तुम्ही. मला खरंच गाण्यापासून लांब ठेवलंय. गोळ्या मारतात ते? मारतात ते. कुठे होते ती काय कळलं नाही. तुम्ही समजा ना त्यांना. कशाला काय? उगा बघ, माझा आवाज वाढेल, माझा हात उगारेल, नंतर मलाच भारी पडेल. कशाला आहे ना, तू गा बेटा. मी बंदुके गाणार आहे. बंदिशे गाणार आहे. प्लीज. मी बंदिशे गाणार आहे. मी चालू करू सर? यस. स्वराताई पिंपळगावकर यांना वंदन करून आता मी माझं गाणं सुरू करते. हा हा. ए ए ए बेटा, ए ए ए ए ए ए ए क्या क्या हो रहा है? क्या हो रहा है? क्या हुआ? क्या काय आलं? रडतेस का तू? काय आलं बेटा? नवऱ्याची आठवण आली मला. त्याने पण तुला गायनापासून रोखलं? रोखलं नाही, चोपलं. लय चोपतो तो. माझं गाणं ऐकलं की लय चोपतो मला. हो. तुझा नवरा मला चोपतोय लय. लय मारतोय मला. मी नुसते असे गुणगुणले तरी मला मारतोय होतो. फक्त गुणगुणल्यावर? गुणगुणले तरी. म्हणजे असं गुणगुणल्यावर पण मारतो? मी असे नाही. ते ना घे. म्हणजे नुसती गुंडल्यावर पण मारतो तो? मारतोय मला तो. लय मारतोय. फटके देतो? पट्ट्याने मारतोय मला तो. व्हॉट द फटके देतो तो? कॅमेरा इधर लाव. कॅमेरा इधर लाव. हे बघ, हे कमल्याच्या नवऱ्या. तो गुंडबिंड नाही ना तो? गुंडगिरी 1 किलोमीटर पर्यंत लांब लांब दूर दूर पर्यंत संबंध नाही पर त्यांचा. लय कष्टाळू माणूस आहे. अंगावरचे काम करतो. म्हणजे नुसतं कोणी बोलवलं नाही एका हाकेत असं समाजाची सेवा करायला साधा आहे. पण चोपतोय मला लय. साधा ते काम. ए कॅमेरा इधर लाव. ए कमल्याच्या नवऱ्या, नालायक बेशरम माणसा, बाईवर हात उगारतोस. या नॅशनल टेलिव्हिजनवर मी तुझा धिक्कार करतो. आय ब्लेम यू. तू माझ्या समोर आलास ना, नागडा करून मारेन ना तुला. नागडा करून मारेन. नागडा करून मारेन तुला. हा. अरे काय समझता काय? ए बेटा, मैं तुझे मेरे अगले हर फिल्म में तू गाना गाएगी. मैं तेरी लाइफ बनाऊंगा. पूरा दुनिया को दिखा देना. मोकळं वाटतं आता मला. हाँ हाँ प्लीज प्लीज. आज मी बंदिश गाणार आहे. गा. कली बंदिश गाणार गा. स्वराताई पिंपळगावकर. झालं, आलं तर खाली आलं. गा आता गा. ए गाना बेटा. ए क्या हो रहा है? गाना यार. क्या हो रहा है? ते ऑकवर्ड होतंय थोडस माझ्यामुळे. हा, थोडं. तुम्ही एवढे मोठे गायक तुमच्या समोर गायचं. नो इश्यू. मैं इंडिया के टैलेंट के लिए कुछ भी कर सकता है ये मन्नू बाल. ओके, मेरे सामने ऑकवर्ड. बाहेर जाऊन बाहेर जाऊन. मग माझं गायकीला कोण बघणार? नो इश्यू. हे बघ, मी उलटा बसतो, तू गा. उलटे बस. यस, गा तू. मी गाते सर. गा. स्वराताईंना वंदन करून. हा 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 हा. मेल्या स्वर्गात पण मेला. स्वराताई गा आता. ए बडा गाणं काय होतंय? थरकाप होतोय जरा. थरकाप होतोय का? मी तुमच्या समोर गायचं म्हणजे मी लपलो. गा तू आता. लपलो मी. हा गा. ए गा. गा लवकर गा आणि जा. हा. आज सर मी बंदिश गा. बंदिश गा. चालू करू सर? हा, लगेच चालू कर. स्वराताईंना वंदन करून. हा हा हा. पुढचं गाणं बंदिश गाते. बंदिशे सही दिल लगाने के लिए. ए बाळा ऐक ना. आज छोड जाने की. मुळात तू जी धून गातेस ना, जी गातच नाहीयेस ऍक्च्युली. तुझी धून आहे ना, ती बंदिशे नाहीये, ते रंजिशे. ते मला थोडा षडजचा. षडज नाहीये इथे. षडज गेला. षडज सोड. षडज माझं डोकं जडज झालं आता. गा प्लीज गा. गाते गाते. बंदिशे सही दिल लगा
आज फिर छोड़ के आ जाओ. बाळा गा. गारियो गा. गारियो. बंदिशी सही दिल लगाने के नहीं दुखाने के दिल दुखाने के लिए गा. गा. असंच गाते मी. हेच गाणे हे असंच गा म्हणजे हे असंच गातेस तू? असंच रियाज करते रोज. हेच तुझं गाणं आहे? नाही नाही गाऊन नको दाखवूस. म्हणजे हेच गाणं आहे तुझं? हा हेच आहे बंदिश आहे. म्हणून तुझा नवरा आणि काका तुला मारायचे? चौकून गाणं जेवलंय. अगं मारून का नाही टाकत तुला? तू विचार हसू नका. अंडी फेकून मारा. नाही ना कोणी दिला तुझ्या गायकीला पुरस्कार? लता दीदी पुरस्कार मला मिळालाय. मावशीने दिलाय. मावशीने? म्हणजे मावशीने दिलाय. लता दीदी वाळून पुरस्कार. लता दीदी वाळून पुरस्कार. माझी बंदिश ऐका ना. बंदिश गाणं बंदिश करतो. निकाल इसको बाहर. अरे पण ऐका ना मग. इसको तोडवो. मी नाही रियाज केलाय. तुम्ही पण नाही सुपर हिट परफॉर्मन्स. आपण सरपंचांकडे वळूया. जाणून घेऊया तुम्हाला हा परफॉर्मन्स कसा वाटला. प्रसाद. या निमित्तानं मी पुन्हा एकदा सगळ्या कंटेस्टंटला सांगू इच्छितो, सर एक्स्ट्रीमली करतो इकडच्या लाफ्टरसाठी. आता गेला. इथून पुढे जर प्रसादच्या स्किटला हसलात नाही, पण प्रसाद नावाचंच टॅलेंट आहे. सुपर प्रसाद. सुपर ना. थँक्यू. सई. नम्रता मला ते गाणं एकदा म्हणतो प्लीज प्लीज. बंदिशी सही दिल दुखाने के लिए मुझको छोड़ जाने के लिए सुपर वंडरफुल आउटस्टँडिंग. मला माझ्या शैलीत तुम्हाला कॉम्प्लिमेंट करायचं आहे. सो हिअर इट गोज. सुपर. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचा कार्यक्रमात मनापासून स्वागत. पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आयुष्यात कधी कधी फक्त फिल्डिंग करून चालत नाही, तर ती फसू नये म्हणून थोडी बॅटिंगही करावी लागते. चला तर मग बघूया ही फसलेली फिल्डिंग सावरण्यासाठी केलेली तडाखेबाज बॅटिंग. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत मानाच्या फेट्यांवर नेम धरून लाफ्टरचा बार उडवायला येत आहे फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव आणि कोळीवाड्याची रेखा वनिता. ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं. ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं. माझी वनिता कुठं गेली? रस्त्यात कशाला
बोलतोयस? अरे सोसायटीतला कोणाला कळलं तर माझं ठरलेलं लग्न मोडेल. अरे अरे मोडू दे. अरे आपल्याला पण तेच वाटतंय. अरे तुझ्यासाठी आपण एवढी फिल्डिंग लावली आणि तू कॅच दुसऱ्याच्या हातात दिली म्हणजे काय? गौऱ्या, अरे मला तुझा राग कळतोय रे. अरे पण स्थळ खूपच चांगलं आहे. मुलगा डॉक्टर आहे. डॉक्टर? म्हणजे तू एका फालतू डॉक्टर साठी एवढ्या मोठ्या रिक्षावाल्याला सोडला? रिक्षावाला? वनिता, दिस इज नॉट फेअर. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडिया इज माय पीपल. हे नाही रे वनिता, असं करू नको रे. अरे मी तुझ्यासाठी काय काय नाही केला यार. तुला कॉलेजात नेऊन सोडला, तिकडनं परत घेऊन आलो, परत टायपिंग क्लासला नेऊन सोडला. त्यात तुझा बाप बेवडा. त्याला मावा, पान, सुपारी, कलकत्ता 420, 320 काय नाही ते मी त्याला आणून दिला. तुझ्यापेक्षा दुप्पट, तुझ्या बापापेक्षा चौपट. कोण? तुझी आई. मला फोन करायची, मला म्हणायची गौऱ्या 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 घरात झुरळ, गौऱ्या घरात झुरळ. मी म्हणायचं हो हो आलो. गौऱ्या घरात झुरळ, गौऱ्या घरात पाली, गौऱ्या घरात पाली. आणि मी यारा सासूचा फोन आहे म्हणून पाली हिलचा भारत सोडून तुमच्या घरी यायचं. हे ऐकायला माझं लग्न ठरलं, मुलगा डॉक्टर आहे, हे ऐकायला मी इकडे येऊ. गौऱ्या, गौऱ्या तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? या वन्नू आहे ना रे. गौऱ्या तुझं माझ्यावर प्रेम आहे की आहे ना रे वन्नू. कबड्डी कबड्डी कबड्डी. सॉरी, मला वाटलं मांडी पण कबड्डी कबड्डी. नाही, आता नाही, आता नाही. नाही वन्नी, हे वन्नी आहे वन्नी. तुला वाटतं ना मी सुखात राहावं? अरे वन्नी वाटतं ना? वाटतंय ना. मला डॉक्टरशी लग्न करायचं. अरे तू सुखात राहावी पण माझ्या सोबत रे, त्या फालतू डॉक्टर सोबत नाही रे. या वन्नी ऐकणारे असं करू नको रे. करणार का माझ्यासोबत लग्न? गौऱ्या, मी तुझ्याशिवाय कोणासोबत नाही राहू शकत रे. गौऱ्या हळू बरगडा मोडती वन्नी. पण आई म्हणते डॉक्टर सोबतच लग्न कर. अरे तिच्या डॉक्टर डॉक्टर. अरे तुला एवढा डॉक्टर डॉक्टर खेळायचा तर माझ्यासोबत खेळ ना. अरे माझ्यासोबत लग्न कर ना यार. अरे त्या डॉक्टर लोकांचं काय खरं नसतं रे. मग तो डॉक्टर आहे ना, त्याच्या गाडीवर मागं किती पण केलं तरी असा लालवाला प्लसच लावणार आहे. पण आपल्यासारखा MH03 BF 4921 वरती असा लाव काढून त्याच्यामध्ये गावराव लव वनिता असं लिहू शकणार आहे का? नाही. अरे मेरी चलती है तो तेरी काय को जलती है असं लिहिणार आहे का? नाही. फिर अरे चलती है गाड़ी उड़ता है धूल, मेरे वनिता के हाथ में बगीचा. गौरव फूल ना. पिल्लू तुझ्या हातात फुल दिसणार आहे का? म्हणून बगीचा. माझ्यासोबत लग्न करणार यार. तुला माहित आहे का, आपण जर लग्न केले ना तर लग्नानंतर आपल्याला 6, 12, 18 पोरं होतील. एवढी? अरे यार रिक्षावाला गिअर डायरेक्ट टाकणार ना आपण. आणि मग रिक्षाच्या माग सोन्या, मोन्या, प्रसाद, ये समीर दादा अशी सगळ्यांची नावं लिहिणार आपण तिकडे. वन्नी करणार लग्न वन्नी कर. मला तुझ्यासोबतच लग्न करायचं रे. अरे मी तुला तेच सांगतोय, मी तुझा 1 नंबरचा लवर आहे रे. तुला माहितीये ना, आपल्या रिक्षात मी असं पुढं तू मागे बसायची आणि मी असा पुढं पोपट लटकवून सुप्रसिद्ध आनंद शिंदे साहेब यांचं गाणं आपण लावून अख्ख्या फिल्टर पाण्यात फिरायचो. अरे आवड मला चाची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. अरे मी नाही नसलो, तू पाया पडला मी हल्लो. या वन्य आपलं लव आहे. अरे प्रेमा खातर बोललो ना. मला नाही करायचं तुझ्यासोबत लग्न. अरे वन्य असं करू नको रे. तुला माहितीये का वन्य डॉक्टर सोबत करायचं. परत डॉक्टर नको ना रे वन्य. अरे माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. नाही मला त्याच्यासोबतच लग्न करायचं. अरे पण त्याच्यामध्ये काय असं जे माझ्यामध्ये नाही आहे? अरे तो रोज कविता करतो. काय करतो? कविता करतो. ह्याच्यात काय मोठेपणा? का? अरे मी पण रोज आंघोळ करतो. मी सांगतो का सगळ्यांना, आज मी आंघोळ केली, आज मी डोक्यावर आंघोळ केली, अरे आज मी पायावर आंघोळ केली. अरे गौऱ्या तो कविता करतो. कविता करतो? आईला मग जाम कठीण आहे का? तुला वाचता येतील का? मला वाचता येतं. माझ्या डॉक्टरची हँड रायटिंग समजून घ्यायला ना
1 वर्षाचा केमिस्टचा कोर्स करावा लागतो. आल्याला 10वी काढता काढता फेफरा भरलं होतं. आठव. अरे तुला या गौऱ्याने स्वतः कॉप्या पुरवल्या होत्या 10वी आणि 12वीला. तेव्हा जाऊन तू पास झालीस. ही 12वीला असताना हिने हातावर किटूक काढला होता. पास होता होता त्याचा फुलपाखरू झाला. आपलं प्रेम आहे तुझ्यावर. तू तर असं बोलतोय जसं काय मला राणी बनवूनच ठेवणार आहे. एकदा तू आपल्याशी लग्न तर करून बघ. नाही तुला फिल्टर पाडायची राणी बनून सोडला तर नाव लावणार नाही. गौरव मोरे फ्रॉम MS03 BA 2913. तुला माहितीये का रिक्षावाला हो म्हणावा म्हणून लोक कितीतरी मिनत्या करतात माहिती. ओ दादा बोरोली सॉरी उधर बहुत ट्रैफिक है. ओ दादा समतानगर अरे मेट्रो का काम चालू है. ओ दादा मागाठाणे बैठ 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 बैठ. सर मागाठाणे में किधर जाएगा. प्रसाद खांडेकर के. उतर. उतर. पहिला बोलने का मालूम है क्या भोनी का टाइम है. सॉरी माहिती का असं आहे रे. आणि अख्खा रिक्षावाला तुला हो बोलायला तयार आहे. रिक्षा सकट हे चालना वने करणार का लग्न. गौरव मला तुझ्यासोबतच लग्न करायचंय रे. अरे पण त्याचा 5 खोल्यांचा बंगला आहे. म्हणजे त्या 5 खोल्यांमध्ये तू काम करणार. हो माझी वनी त्या 5 खोल्यांमध्ये काम करणार. हो आता करावं लागणार. नाही वनी घर कसा पाहिजे माहिती का आपल्या घरासारखं. बादलीतनं कपडा बुडवला असा फिरवला लादी पुसल्यासारखी वाटली पाहिजे. जेव्हा तू सून बनून माझ्या घरी येशील ना बादलीमध्ये असा कपडा बुडवशील आणि तो कपडा ठेवला त्याच्यावर बसून 2-3 वेळा असं जर केलंस ना अख्खं घर पुसून निघेल वनी. अरे वनी याला म्हणतात घर. 5 खोल्यांचं घर काय कामाचं नसते का वनी. घरामध्ये माणसं पाहिजे. घर भरल्यासारखं पाहिजे. रात्री ह्या कुशीत झोपलं ना इकडे वळलं की दुसरा माणूस लागला पाहिजे. अरे यार चादर सोड ना यार. येते माझी चादर सोड ना यार. तू सरक ना तिकडं. अरे आई त्या मोरीत पाणी टाक ना यार वासा लागलाय. अरे कोणाचा पाय आहे यार तिकडे जा ना यार. ओ बाबा तिकडे घोरा ना. आयला बाबा तोंड इकडे नाही. अरे पाठ अरे यार सरक ना. याला म्हणतात घर. घर असं भरल्यासारखं पाहिजे रे. म्हणजे असंच रात्री उठलं की असं गेलं पाहिजे माणूस. याला म्हणतात घर. वनी कर ना 5 खोल्याच्या बंगल्यात माझी वनी काम करणार. एवढी फुलासारखी नाजूक वनी 5 खोल्यांमध्ये काम करणार. मी खरंच नाजूक आहे फुलासारखी. वनी तू खरंच फुलासारखी नाजूक आहे. मी फुल आहे गौऱ्या. हो जे हॉस्पिटल समोर जो बांधला ना तूच आहे फुल. नाही रे चला करणार का लग्न माझ्यासोबत. वनी ऐक ना रिक्षावाल्यापेक्षा डॉक्टरला खूप मान असतो रे. डॉक्टरला काहीच मान नसतो रे. रिक्षावाल्याला लय मान आहे रे. कसं कसा म्हणजे आता तू पिक्चर मध्ये बघितस ना डॉक्टर काय म्हणतो बरं झालं तुम्ही अर्धा तास लवकर आलात. उशिरा आला असता तर पेशंट कायमचा गेला असता. अरे बापरे. आता मला सांग त्याला डॉक्टर पर्यंत कोण घेऊन जातं. रिक्षावाला. मग मोठा कोण डॉक्टर की रिक्षावाला. वन्य विचार कर. मला सांग डॉक्टर दिवसाला एका पेशंट कडनं किती रुपये घेतो. 50 रुपये. बस आपली डिमांड बघ. पाऊस आला पाणी भरलं एका पॅसेंजर कडनं 100 रुपये. बस बंद पडली एका पॅसेंजर कडनं 200 रुपये. डिस्टन्स तेवढाच डिमांड वाढली का नाही. आपल्या मनावर आहे आपण रात्रपाळी पण करू शकतो. गौऱ्या रिक्षावाल्यांची किती कमाई आहे रे. तुला मी हेच समजवतो ना वनू डार्लिंग. माझं फिक्स झालं. मला रिक्षावाल्या सोबतच लग्न करायचं. वनू मी आत्ताच्या आता त्याला सांगते की तू दवाखाना बंद कर आणि एक रिक्षा घे. अरे पागल बिगल आहे का. अरे रिक्षावाला म्हणजे माझ्याशी लग्न कर. तो डॉक्टरच आहे ना पण. अरे पण आई बाबांना तो आवडलाय ना. अरे मग आई बाबांना. अरे वनू यार पण मी तुझा लवर आहे ना यार. नाही आजपासून मला वनी नाही बोलायचं वहिनी बोलायचं. गौऱ्या बाय. गौऱ्या मला फोन पण नाही करायचं. तुला शपथ आहे तिथे गौऱ्या बाय. वन्नीची डायरेक्ट वहिनी. आता काय करणार यार. क्या आमिर भाई एक प्यार था वो भी लुट गया. किधर जाने का मागाठाणे बैठो. हाँ खांडेकर किधर बैठो. चलो Superb hats
हॅट्स ऑफ. अफलातून. म्हणजे सेटिंग लावावी तर अशीच. पोरगी पटलीच पाहिजे. पण आता ठीक आहे, हरकत नाही. वनिता, चालतंय, तुझं पण बरोबर आहे. हरकत नाही. आपण जाणून घेऊ आपल्या सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला. सई, त्याच्या आधी मला सांगायचं, तू खूप क्यूट आहेस प्राजक्ता. थँक्यू. थँक्यू. वन्नी, गौऱ्या, जिंकलत की रे. छान झाला परफॉर्मन्स. हसलो आम्ही खळखळून. पण असं वाटतं की नेहमीसारखा समथिंग मिसिंग, काहीतरी एक गोष्ट राहून गेली का, असं मला तरी जाणवलं. हरकत नाही, पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी गिअर अप. आणि मला असं वाटतं की आता जरा शक्ती अजून 200% लागली पाहिजे. ऑल द बेस्ट. प्रसाद, तुमचा परफॉर्मन्स सादर होत असताना कधी कधी असं होत असेल तुमच्या जोड्यांमध्ये की चुकून समोरच्याचं वाक्य आपण घेतलं किंवा आपलं वाक्य समोरच्याने घेतलं, असं बरेचदा होतं. तसं आत्ता इथे झालं. माझं वाक्य सईने घेतलं. प्राजक्ता, तू खूप क्यूट आहेस यार. ॲक्च्युली माझं वाक्य होतं पण सई विसरली, पण ठीक आहे, हरकत नाही. थँक्यू. मुलगी पटवण्याचं कसं असतं की मुलगी जर आवडतं. मुलगी जर स्वतःहून पटली तर चमत्कार, मित्रांनी पटवून दिली तर उपकार, घरच्यांनी बघून दिली तर संस्कार, आणि स्वतःहून पटली तर हाहाकार. तसं आजच्या परफॉर्मन्समध्ये चमत्कार होता, हाहाकार नव्हता. जे मिसिंग तुला वाटतंय ते जो आजपर्यंतचे तुमचे परफॉर्मन्स जे आहेत हाहाकार होता, तो हाहाकार कुठेतरी मिसिंग होता. त्याची फक्त काळजी घ्या. बाकी एनर्जी, टायमिंग तुमचं सगळं उत्तम आहेच. विश यू ऑल द बेस्ट. जाणून घेऊया सरपंच तुम्हाला या परफॉर्मन्ससाठी किती मार्क देत आहेत. सई, 9 गुण. प्रसाद, 8.5 गुण. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही बसू शकता. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आपल्या पराक्रमाची मुलाखत देताना आपल्याला उत्साही वाटतंच. चला तर मग बघूया हा पराक्रमी वीर किती उत्साहात मुलाखत देतोय ते. तर आपल्या या हास्य जत्रेत मार्कांचं खातं उघडण्यासाठी आपल्यासमोर येत आहे हास्य खुर्दचे नितीन आणि सायली. नमस्कार 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 मंडळी. गाथा साहसाची ह्या कार्यक्रमात मी गीता परबांची तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. तर मित्र हो, तुम्हाला माहितीये आपल्या ह्या कार्यक्रमात शूरवीर आणि साहसी लोकांची आपण प्रकट मुलाखत घेतो. तशीच मुलाखत आज आपल्या रंगमंचावरती होणार आहे. त्यासाठी मी रंगमंचावरती आमंत्रित करते असेच एक शूरवीर ज्यांच्या नावातच शौर्य आहे, असे शूरवीर शौर्य शूरवीर शौर्य रे यांचं. सर, तुम्ही तिथून कुठून आलात? मेन गेटने यायचं ना. ते मी पायपावर चढून आलो. अहो, लिफ्टने यायचं ना. मी शूरवीर आहे, मी असाच येतो. ही पानं कसली आहेत? हे ते मी पाईप चढत असताना मधच हे झाड आलं, तर त्याचं असं मूळ पकडायला गेलो तर ही पानच माझ्याशी तोंडात आली. सर, टॉयलेटचा पाईप आहे तो. बसा ना, बसा. आपण मुलाखतीला सुरुवात करूया. थँक्यू थँक्यू. 5 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे तुम्ही. अहो, तुमचं नाव एका दमात घेणं सुद्धा एक प्रकारचा टास्क आहे. शूरवीर शौर्य
काय म्हणाल तुम्ही? येणार शूरवीर शौर्य ते शौर्य अडवळे आहे. ते शौर्य रवानाथ राहुल गावकर रेळे असं आहे. वा किती अवघड आहे नाही. ऍक्च्युली माझं खरं नाव दत्तुरे नाही, दत्तू रवानाथ राहुल गावकर रेळे असं आहे. हा बरोबर. शौर्य ही पदवी तर लोकांनी बहाल केली आहे ना तुम्हाला. सर मी ना तुमची बायोग्राफी वाचलीये, त्यात तुम्ही एवढं भारी लिहिलंय ना, मला तुमच्याबद्दल कम्प्लीट माहिती आहे. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही माझं आत्मचरित्र वाचलेलं आहे. बाय द वे कोणतं आत्मचरित्र वाचलं तुम्ही? तिखट लागतंय का तुम्हाला काही? नाही त्याचं काय, ती माझी बालपणापासूनची सवय. तर तुम्ही माझं आत्मचरित्र वाचलेलं आहे. कोणतं आत्मचरित्र? म्हणजे मी तिसरीत असताना लिहिलं होतं माझं पालथे पडणे रांगणे ते चढणे प्रवास. त्यानंतर 8वीत असताना लिहिलं मी चढणे उतरणे आणि चढणे प्रवास. त्यानंतर 12वीत असताना लिहिलं चढणे उतरणे अजून चढणे प्रवास. आणि आत्ताच नुकतंच लिहायला घेतलंय ते म्हणजे अजूनच चढणे बाकी. वा सर तुम्ही उतरण्याबद्दल कधी लिहिणार आहात? ते उतारवयात. वा सर मी तुमची सगळी आत्मचरित्र वाचली आहेत. थँक्यू व्हेरी, आय एम प्राऊड ऑफ यू. तुमचा नंबर जाताना देऊ जवळ. तर आपण जराही वेळ न दवडता मुलाखतीला लगेच सुरुवात करूया. बिलकुल. तर सर आपण तुमच्या जन्माबद्दल बोलूया. म्हणजे जन्माबद्दल म्हणायचं झालं तर ती एक गंमतच झाली. गमतीत बघा काय झाले प्रेक्षक. वा सायली वा. हा हॅलो एक्सक्यूज मी, काय बोलता तुम्ही? मी माझ्या जन्माची गंमत सांगत नाहीये, तो किस्सा सांगतोय तुम्हाला. ऐका श्रोते हो, ऐका नीट कान देऊन ऐका. म्हणजे एक शूरवीर धाडसी माणसाचं आयुष्य जन्मापासूनच एवढं साहसी असेल असं क्वचितच घडतं नाही. हा म्हणजे त्यावेळेस असं झालं होतं की मी असं सर पोटात असताना त्यांची आई घरून हॉस्पिटलला जायला निघाली हो होती. म्हणजे घोडागाडी केली होती ना सर? हो घोडागाडी केली म्हणजे यांच्या आईला असह्य वेदना होत होत्या. होणारच ना असह्य वेदना या होणारच ना. एका साहसी पुरुषाला जन्म देताना वेदना या होणारच ना. बरोबर ना सर? हो म्हणजे काय म्हणजे त्या वेदनेतूनच मी प्रेरणा घेतली. आणि त्याच क्षणी माझ्या मनात हा विचार आला की हेच ती योग्य वेळ. याच वेळेस सुळकन जन्म घेतला पाहिजे. सुळक्यांशी केवढं जुनं ना ते सरांचं. डोंगर दऱ्या सुळके ह्यातच असतात आमचे सर्व. हा म्हणजे प्रसंग महत्वाचा ना. प्रसंग म्हणजे त्यावेळेस झालं काय की माझी आई जी आहे यांची आई कशी बशी घोडागाडीत जाऊन त्यांना असह्य वेदना होत होत्या. घोडागाडी चालायला लागली. भर धाव हे तोगड आणि अचानक रस्त्यात एक मोठा खड्डा आला आणि घोडा लागला. किंकाळायला लागला. आईला बाहेर पडता येईना, गाडी बाहेर येईना. आई तशीच अडकून बसते. पण या साहसी पुरुषाने त्याही परिस्थितीत त्या घोडागाडीतच जन्म घेतला. कमाल सर, कमाल आहात सर तुम्ही, कमाल आहात. वा असंच घडलं होतं ना सर? हो म्हणजे यांनी जरा असं साधक बाधक पद्धतीने ते सांगितलेलं आहे. म्हणजे अजून जरा खोलवून सांगत आलं असतं. म्हणजे माझा तो जन्म जो आहे तो फार रोमांचक पद्धतीने मी सांगतो. म्हणजे तुम्ही अगदी असा पटकन आटपून टाकला तर माझा जन्म हरकत नाही. सांगितलं ते सांगितलं. तर सर मी तुमची ना बायोग्राफी अख्खी वाचली. कसले भारी आहात, भारी जाताना नंबर फक्त सर. तुम्ही 3 वर्षाचे असताना जो किस्सा घडला ना तो आमच्या प्रेक्षकांना सांगा. म्हणजे तो किस्सा तुमच्या लक्षात आहे तर वा क्या बात. म्हणजे तो किस्सा फार महत्वाचा आहे माझ्या आयुष्यातला. म्हणजे जन्माला येऊन मला पहिला जर काही मी पराक्रम केला असेल तर कदाचित तो. म्हणजे त्यावेळेस असं झालं होतं की एका 3 वर्षाच्या मुलाने जिवंत सापाला पकडलं म्हणजे अहो असं कसं तुम्ही डायरेक्ट मूळ मुद्द्याला हात घालता.
असं नसतं सांगायचं ते. अहो ते शौर्य काही लहान सहान शौर्य नव्हतं, ते मोठं शौर्य आहे ते. तुम्ही असं पटकन सांगू नका होतं. माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा प्रसंग आहे तो, मला असा रंगवून सांगायचा होता. म्हणजे तो साप असा माझ्या डोळ्यासमोर आला, त्याने माझ्या नजरेत नजर घातली आणि फुटकारे वगैरे दिले होते त्याने. ते मला सगळं रंगवून सांगायचं होतं. पण आता काय ते तुम्ही असं पटकन सांगून गेला, आता हरकत नाही. तर मी असा अंगणात खेळत होतो आणि तेवढंच बघतो तर काय असं नसतं सांगायचं ते. आणि त्यानंतर सरांना पहिला बालवीर पुरस्कार मिळाला. सरांसाठी जोरदार टाळ्या. अहो टाळ्या म्हणाल्यात त्या. काय चाललंय हे? म्हणजे सर जाऊ देत, तुम्ही पुढचं सांगा ना आम्हाला काय झालेलं. हो म्हणजे साधारणतः यांनी जसं सांगितलं तसंच घडलं. फक्त तो साप तुम्ही फार पटकन मारून टाकलात. तो फार महत्वाचा प्रसंग आहे. सर त्याचं काय झालं ना, मी वाचताना पण एवढी एक्साइट झाले होते ना. काय काय सर एक फोटो. हो प्लीज या. नाही काढा ना, आमचा काढा. प्लीज प्लीज सर. थँक्यू. मी खूप फॅन आहे सर. काय परफॉर्मन्स दिला तुम्ही सर. एक फोटो माझ्या. नाही तुमचा नको. हॅलो बसा ना सर, बसा. सर तुम्ही पुढचे किस्से सांगा आम्हाला. तो जो तुम्ही 10 वर्षाचे असताना जो किस्सा घडला. एक मिनिट तो किस्सा कोणी बोलणार नाही. प्लीज प्लीज तू तो किस्सा सांगायचा नाही. तो फार महत्वाचा किस्सा आणि तो फक्त मीच सांगणार. प्लीज एक शब्द चकार शब्द तोंडात ना काढायचा नाही, कळलं ना. अजिबात काय बोलायचं. सर पण तो किस्सा एवढा भारी हे बघा तुम्ही एकतर बोलू नका किंवा ते तोंडावरचं बोट तरी काढा. काय मी इकडे माझी प्रकट मुलाखत आहे की नाही. तुम्ही फक्त मला प्रश्न विचारा, त्याची उत्तर मी देतो. हा सर माझ्या वाचनात असं आलंय की तुमची सगळी चेष्टा करायचे, तुम्हाला ना असं वेगवेगळ््या नावांनी चिडवायचे. तुटलेला खडू, झिजलेला खोडरबर, होळीतला नारळ. कोण रे? मी बटल्या. अरे तुझा बाप बटल्या. अरे तुझा खानदान बटल्या. मी बटल्या काय? तुझ्या बापाचं खातोय मी बटल्या बोलायला. मला बोलतो बटल्या. मी बटल्या आलाय. मी बटल्या. मला बोलतो बटल्या. सर अरे नको मला बाटल्या. आज तर मी ग्लासातूनच घेणार. नीटच मारतो आज, नीट. हे बघा हे असं माझं भान सुटतं बघा. कशाला तुम्ही त्या मित्रांचा विषय काढला. सॉरी आपण ना माझ्या प्रकट मुलाखतीविषयी बोलूया. त्याबद्दल प्लीज तुम्ही प्रश्न विचारा. बाकी काय. अहो त्याबद्दलच तर विचारते ना मी. सर तुम्ही ना त्या चिडवणाऱ्या मुलांना बरोबर उत्तर दिलं. म्हणजे तुम्ही 10 वर्षाचे असताना जो किस्सा केला ना, तो आता मी प्रेक्षकांना सांग. तो अजिबात तोंड उघडायचं ना, गप्प बस. तर माफ करा. तर झालं असं की त्यावेळेस मी आणि माझे काही मित्र आम्ही भोशी डॅमवर खेळायला गेले होते. आणि त्यांचा मित्र अचानकच पाण्यात पडला आणि बुडायला लागला. त्याच्या नाकातोंडात पाणी जायला लागलं. सरांनी पाण्यात उडी घातली. त्याचा पकड धरला आणि त्याला पाण्याबाहेर काढलं. आणि मग त्याच्यावरती प्रथमोपचार केले. आणि मग काय. आणि मग तो वाचला. वा सर वा. अहो तुमचं ना जितकं कौतुक करावं ना तितकं कमीच आहे. हो सर कमीच आहे. तुम्हाला हा एवढा भारी किस्सा एवढ्या प्रेक्षकांसमोर सांगताना कसं वाटतंय सर. हा सांगा ना कसं वाटतंय. एवढ्या प्रेक्षकांसमोर हा किस्सा मी सांगितला. आणि मग हा किस्सा होता. अगं भवाने, आणि मगच्या पलीकडे मला काय बोलायला दिलास का तू. हा मित्राला वाचवण्याचा किस्सा मी किती रोमहर्षक पद्धतीने जनतेसमोर सांगतो, तुला माहिती आहे का. सॉरी सर सॉरी. या किस्स्यासाठी मला वन्स मोर मिळायचं. वन्स मोर. क्लॅरिटी ठेवायची ना सर.
सॉरी सर, सॉरी. अहो मी ना ते वाचले ना असा प्रसंग असा कट टू कट माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला हो. अगं पण जे मी आठवून आलोय ते मला बोलू दे ना. सॉरी सर. अहो ते आत्मचरित्र वाचलंय ना त्यात पान नंबर 90 काढून टाकते आत्मचरित्र. सॉरी सर. आपण ना मुलाखतीची सुरुवात ना अशी नव्याने करूया. काय म्हणाल तुम्ही? नव्याने करूया सुरुवात मुलाखतीची. नव्याने मुलाखतीची सुरुवात करूया. आता तर नव्यानेच मुलाखतीची सुरुवात करूया. बरं मला सांग, वयाच्या 50व्या वर्षी मला राष्ट्रपती साहसी पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. तो किस्सा मी आता सांगतो. एक चकार शब्द काढायचा नाही तोंडून, कळलं? तर त्यावेळेस असं झालं होतं की मी आणि माझे मित्र आम्ही काश्मीरला गेलो होतो आणि आतंकवादीनं बांबूने फटके मारले. ही माझ्या सगळ्या किस्सांना बांबू लावते. विश्रांतीनंतर या हास्य नगरी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत, जिथे मिळते तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. वा 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 वा, धमाल धमाल. पण इथून पुढे जर तू माझी मुलाखत घ्यायला कधी मला दिसलीस समोर तर मी मात्र आधीच पळून जाणार आहे. मस्त मजा आली. जाणून घेऊया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला. प्रसाद. सगळ्यात आधी नितीन आणि सायली, तुम्हा दोघांचं या हास्य जत्रेच्या कुटुंबामध्ये मनपूर्वक स्वागत. थँक्यू. हा एक उत्तम असा रंगमंच सोनीनी उपलब्ध करून दिला आहे, ज्यामध्ये अनेक महाराष्ट्रातले वेगवेगळ्या प्रदेशातले विनोदवीर येऊन त्यांच्या टॅलेंटचं सादरीकरण इथे करत असतात आणि रसिकांना रिझवत असतात. आणि आता त्यात तुम्हा हरहुन्नरी व्यक्तिमत्वांची भर पडली, याचा मला भयंकर आनंद होतो या क्षणी. नितीन, याआधी पण मी तुझं काम बघितलेलं आहे. तुझं टायमिंग, तुझा सेन्स ऑफ ह्युमर हा अफलातून आहे, मला तो कायमच आवडत आलेला आहे. सायली, तुझं काम मी माझ्या दुर्दैवानी पहिल्यांदा बघतोय असं म्हणीन. अफलातून टायमिंग आहे तुझं, अफलातून सेन्स ऑफ ह्युमर आहे आणि उत्तम स्किट झालं. खूपच घाण होतं सगळंच. ही माझी स्टाईल आहे, तुम्ही नवीन आलायत त्यामुळे तुम्हाला सांगतो की खूप घाण म्हणजे खूप चांगलं. मला खरोखर सगळ्या कंटेस्टंटला एक सांगायचं आहे. खरोखर आपल्याला माहिती असतं की एक या पंचला आता खूप लाफ्टर येणार आहे, त्यामुळे त्या पंचला आपल्या नकळत ॲज अन ॲक्टर एक्स्ट्रा एनर्जी लागते आणि मग ती एक्स्ट्रा एनर्जी लागल्यामुळे पुढची वाक्य आपल्याला दम लागतो, आपल्याला तहान लागते, मग पाणी प्यायला लागतं. याच्याकरता कुठे एनर्जी लावायची आणि कुठे एनर्जी सेव्ह करायची हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि ते कॉमेडियनला कळलंच पाहिजे, कारण त्याच्यावर तुमचा परफॉर्मन्स अवलंबून असतो. तर हे जे तुमचे इनामदार आहेत त्यांच्याकडनं तुम्ही काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत आणि त्या घेऊन त्या तुमच्या परफॉर्मन्समध्ये इम्प्लिमेंट करून तुमचे परफॉर्मन्सेस आम्हाला दाखवणं अपेक्षित आहे. हा उद्देश आहे माझा. वेलकम. सई. कसं मला असं वाटतं की सायली, तू एक विजेसारखी एनर्जी घेऊन आली आहेस तुझ्याबरोबर आणि अशा एनर्जीची गरज होती. तुमचं मनापासून स्वागत. छान झालं, मस्त झाला. म्हणजे तुम्ही आज इकडे पहिला दिवस आहे, पहिल्यांदा तुम्ही इकडे काहीतरी सादर केलं असं अजिबात वाटलं नाही. सो खूप खूप अभिनंदन. मला खूप आवडलं आणि धमाल करूच इथून पुढे. वी आर लुकिंग फॉरवर्ड. थँक्यू. वेलकम. नाही 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 सई, असं थोडी, असं एवढ्यावर भागणार नाही आमचं. तुझ्या त्या गावाकडच्या भाषेतली काहीतरी एक मस्त चुणूक आम्हाला हवी आहे, है ना? कसं झालं माहिती आहे परफॉर्मन्स? डगात गडगडाट. क्या होतं, डगात गडगडा. वा वा वा, थँक्यू. जाणून घेऊया सरपंच तुम्हाला या परफॉर्मन्ससाठी किती मार्क देतात. 9 गुण. सई 9.5 गुण. थँक्यू सो मच. तुम्ही स्थानापन्न होऊ शकता. थँक्यू. मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोप घेण्याची, पण मुकाबला अजून बाकी आहे. उद्याच्या भागात बघूया कोणाचा पंच पडतोय कोणावर भारी, कोण होतंय फेट्यांचा मानकरी
आणि कुणाला पकडावी लागतीये परतीची लॉरी. बघूया कोण होणार कॉमेडीचा जहागीरदार, जिंकून विनोदाचा सातबारा आणि कोणाच्या पदरी पडणार निरोपाचा नारळ. भेटूया उद्याच्या भागात याच ठिकाणी याच वेळी, जिथे मिळते तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.